नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये। आज आपण बदवार पार्कमध्ये आलेलो आहोत। आता पावसाळ्याचे महिने सुरू होतील, जून जुलै ऑगस्ट या पावसाळ्याच्या महिन्यात नाविक जे आहेत किंवा समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारासाठी ज्या बोटी ज्या आहेत त्या बोटी जागेवर थांबून असतात, त्या समुद्रात उतरत नाहीत। तर अशा या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये नेमकं नाविक जे आहेत किंवा इथले मच्छीमार जे आहेत ते नेमकं आपला उदरनिर्वाह कसा करतात किंवा या 3 महिन्यात त्यांचं नियोजन नेमकं कशा प्रकारे असतं हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण आज बदवार पार्क मध्ये आलेलो आहोत। माझ्या मागे तुम्ही बघू शकता समुद्र आहे। माझ्यासोबत आता इथले काही लोकल राहणारे मच्छीमार आहेत। आपण आज त्यांच्याशी बोलूया, त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमकं ते या 3 महिन्यात त्यांचं नेमकं नियोजन कसं असतं। सर नमस्कार, तुमचं नाव? दर्शन केसरीनाथ तांडेल। बरं सर, तुम्ही इथले स्थायिक रहिवासी आहात? हो। किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय? 28। आणि हा जो आपला माझा इकडचा। बरं। माझ्या वडिलांचा जन्म पण इकडचाच। बरं। आणि हा जो आपण व्यवसाय आपला आहे तो किती वर्षापासून तुम्ही करताय? आता मी इथं आताच फील्ड मध्ये उतरलो, 12 वर्ष झाले। पण माझे वडील पहिल्यापासून आहे, म्हणजे म्हणजे जन्मापासूनच आजोबाकडूनच। मी तर शिक्षण वगैरे करून नंतर लागले आहे। सर, आम्हाला असं समजलं की आता पावसाळ्याचे 3 महिने या बोटी बंद असतात, जागेवर थांबलेल्या असतात। तर नेमकं या 3 महिन्यात मग तुम्ही तुमच्या पोटासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी काय करता? कशी संकल्पना असतात तुमचं, कसं नियोजन असतं तुमचं? नेमकं या 3 महिन्यात तुम्ही काय काय घडामोडी करता थोडक्यात सांगा। जसं की आता बोटीचं थोडासा काम असतो, तर काम पण दुरुस्ती करतो। जसे की आता या बोटीचं काम मी करतोय, काम सुरू आहे, ते दुरुस्ती करून घेतो 2 महिन्यामध्ये जेवढा होईल तेवढा। आणि जे फाटलेली जारा असतात, मच्छीची जारा म्हणजे मावरा पकडायची जारा वगैरे, ते नवीन आणतात किंवा ते शिलाई करतात, म्हणजे की जे बोटे चालू होतील तेव्हा त्रास न व्हायला, पटकन मावरा भेटायला आपल्याला, त्या हिशोबाने मग तसं काम चालू ठेवतो आम्ही। आणि दुसरं काय, पोटासाठी तर बारक्या होड्या असतात, त्याच्यावर जातात, म्हणजे कसं जवळच जेवणापुरती, म्हणजे जेवणासाठी मावरा चालतं तेवढंच। आणि जास्त मावरा असेल तर थोडं विकतात बाजारामध्ये, त्याच्याने थोडं पोट भरून होऊन जातं आमचं। सर, नेमकं या 3 महिन्यासाठी बोट पाण्यात उतरत नाही, नेमकं या मागचं कारण काय? मागचं कारण म्हणजे मावरांना प्रजनन व्हायला पाहिजे। आता काय, आताची परिस्थिती होते, मावरा तर भेटतच नाही आणि भाव पण खूप आहे। आणि आता 2 महिने असतात ना, त्या टायमाला मावरा प्रजनन करतात जास्त करून। तर हे 2 महिन्यात सर्व म्हणजे पूर्ण बंदरामध्येच, तिथेच नाही तर पूर्ण 56 गावामध्ये बोट बंद ठेवतात 2 महिना। मग त्याच्याने आपलं काय होतं, मासेमारीची वाढ पण होते आणि आपलं काय होतं त्याला, आणि मावरा पण चांगला भेटतो। सीझनच्या टायमाला मावराही चांगला भेटतो, सर्वांना भेटतो। तर त्या हिशोबाने 2 महिने बंद ठेवतात। आणि सरकारचा रूल पण आहे की 2 महिने बंद ठेवायचं, म्हणजे बोट आपले मशीनवाले बोटे बंद ठेवायचे। आणि आपलं जेवणासाठी वगैरे तर बारकी बोट घेऊन जाऊ शकतो, तेवढंच। मग बारकी बोट घेऊन जायला काय एरिया सीमित असतो की मोठ्या बोटींसारखा? जाऊच शकत नाही, फक्त ते बोलतात ना जवळचं पास, बाहेर गेलं तर बोलतात ना हाताने फलती असते ती, ते फलती मारून मारून पूर्ण माणूस थकून जाईल। वारा आला, पाऊस आला, त्याच्याने पूर्ण माणूस थकून जाईल आणि पलटी होऊ शकते, असं आहे। फक्त जवळपासच जातात, एकदम लांब जात नाही। मग सर, तुम्ही बाहेरची या 2-3 महिन्यात बाहेरची तुम्ही काम नाही करत का, डिलिव्हरीचं किंवा अजून कुठे छोट्या मोठ्या दुकानांमध्ये किंवा अजून काही? करतो कधी, म्हणजे कसं काम संपलं असेल ना, बोटीचं काम वगैरे झालं असेल तर साईडमध्ये ते करून घेतो थोडाफार। तर त्याच्याने कसं आपलं 2 पैसे येतात घरी, ते चालून जातो थोडाफार। धन्यवाद। नक्कीच आपल्याला सरांनी चांगली माहिती दिली। जसं तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे बोटीचं सर्व्हिसिंगचंच काम चालू आहे। इथे सर आत्ता कामच करतात। येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये ही बोट इथेच जागेवर थांबून असेल, पण सरांनी सांगितल्याप्रमाणे उदरनिर्वाहासाठी छोट्या बोटी या सीमित भागात म्हणजे जवळजवळपर्यंत जाऊन ते आपल्या पोटापाण्यासाठी निर्वाहाची सोय करतील। व्यवसाय वाढवायचा आहे, कर्जासाठी तारण नाही, काळजी नको। आरंभ उद्योजक तुमच्या पाठीशी। आता विना तारण कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आमची। आरंभ आजच भेट द्या।